अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. हे आळूची पाने आता हे काढायचे. मी आता आळूचे पानं काढली ना, त्याचे वड्या बनवायच्या आहेत. कशा बनवायच्या आता नवीन पद्धत दाखवते तुम्हाला. एक नंबर टेस्टी. हे बघ, एवढं आलं घेतलंय आणि एक पूर्ण 2 कांड्या लसूण घेतला आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या. ही कोथिंबीर घेतली कापून 1 वाटीवर आणि असा आंब्याचा गर काढला बघा एवढा. हे लाल तिखट घेतलं. 1 वाटी चण्याची डाळ घेतली. अर्धी वाटी, छोटी वाटी आहे ते तांदळाचं 4 चमचे पीठ घेतलं. तीळ घेतलं आणि ठेचा घेतला. आता ही लाल मिरची टाकायची आणि त्याच्यात थोडसा बेडकी मिरची टाकणार आहे. हे बाई, बेडकी मिरची अशी लाल एवढी टाकणार आहे. ही कैरी आहे. अशी कैरी कापली, त्याचा आतला गर काढला मी. म्हणजे साल नाही घेतली, गर काढला फक्त वाटीवर. अशी कैरी कापायची आणि असा गर काढायचा. हा गर काढायचा. जेवढी आंबट असेल ना तेवढं चांगले. आंबटच टाकायची खरं. ही कलमी आंबा आहे, एवढा आंबट नाही या. घेतला बघा, एवढा गुळ घेतला मी. तो मिक्सर मध्ये काढेला आता मी. हे बघा, आलं टाकलं, लसूण टाकलं, काड्या टाकल्या आणि हा गोळ आणि कैरी. खडे मीठ आहे, एवढं मीठ टाकायचं. हे बघा, लसूण, आलं, काड्या हे सगळं मी मिक्सर मध्ये केलं. आता त्याच्यात ही कोथिंबीर, ही एवढी लाल मिरची आणि तिखट मीठ, हा ठेचा, हे तीळ, हे तांदळाचं पीठ 4 चमचे. तर तयार करायचं पहिलं. चण्या डाळीचं पीठ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं. आपले पानं किती आहेत याचा अंदाज करायचा. जास्त पातळ करायचं नाही. अशी जर वडी खाल्ली ना, तुम्ही दुसरी वडी विसरूनच जाल, एवढी छान लागते ही चव.
पानांना लागेल असं इतकंच ठेवायचं, बस जास्त पातळ करायचं नाही. मग वडीमधून ना पीठ बाहेर पडतं. वा, पीठ कसं छान तयार झालं. आता काय करायचं, 2 पळ्या तेल इतकं टाकायचं. 2 पळ्या तेल टाकलंय. गरम नाही करायचा, कच्चंच तेल टाकायचं, कारण हे वाफवणार आहे ना आपण, मग ते बरोबर तयार होत. असं तयार झालं पपी. दारातले पान आहेत बघा, सुंदर पान आहेत, असे लाटायचे. पातळ लावायचं. मोठं पान असलं ना तर असं थोडं काढून घ्यायचं, म्हणजे काय होतं, घडी चांगली होते. मोठे मोठे काही पान आहेत ना, 4 पानं लावायची. त्याच्यावर असं एक लावायचं. छोटं पान ठेवायचं, मोठे नाही ठेवायचे. एकच ठेवायचं मोठं, त्याच्यावर सगळे छोटे ठेवायचे. असे 4 पानं लावायची. एक उलट एक सुलट असं लावायचं. झाले हे 3 झाले, हे 4थं. आता याला हे असं एका बाजूने करायचं, त्याच्यावर पण लावायचं. लावून त्याला असं उलट करायचं. परत हे करायचं, हे असं उलट. हे आता असं वाळलं, आता त्याच्यावर हे टाकून द्यायचं. म्हणजे कसं घडी चांगली होते. आता याच्यावर हे टाकायचं. आजूबाजूच्या 4 पानं काढली का आजूबाजूचे वाळायचं आणि समोरचं वाळायचं. आता हे असं, आणि त्याच्यावर हे असं. झाली बघा वडी. ही वाफवायला ठेवायची. त्या वड्या केल्या बघा. वाटताना मी काय काय घेतलं आलं का लक्षात तुमच्या? लसूण, आलं, कोथिंबीरच्या काड्या आणि जिरं, हळद, हिंग एवढं टाकलं वाटताना, आणि मीठ. ती पण मिक्सरमध्ये केली बारीक. अशा वड्या तयार केल्या बघा, सुंदर वड्या झाल्या. अशी आळूची दांडी ही अशी धरायची, अशी काढायची तेव्हा, आणि वडी बांधायची. आळूच्या दांड्यानेच बांधायची. ती साल काढायची. एक बांधली, आता ही तेव्हा ही बांधायची. म्हणजे ती उघडत नाही, तेल लावलं. आता त्याच्यावर हे असं ठेवायचं. एक
तरी अर्धा तास जाईल वापरायला. कुकर लावला होता ना, तर तो थंड झाला. वड्या झाल्या. छान वड्या झाल्या बघा. ते भाजलेलं होतं ना आपण, हे काढून टाकायचं. मस्त तयार झाले बघा, छान. तयार झाल्या का त्याचे असे पोळी करायची आणि तळायची. शालू फ्राय करायचं. एक वडी केली ना सगळ्यांना होत. शालू फ्राय केलं का छान तळल्या जात. आता काय करायचं, तर असं तेल टाकायचं बाजूने. त्याच्यावर पण तेल टाकायचं. तर गॅस चालू करायचा आणि ठेवायचं. आता तळू द्यायचं. तळायचं. आज तुम्हाला भरपूर आळूवडी दाखवल्या, पण मी आज कैरीची आळूवडी करून दाखवली. त्याप्रमाणे तुम्हीही करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.